क्या बात है, स्मूथ फायरिंग. चलो तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. बापरे किती भारी वाटतंय, खूप दिवसानंतर आज व्लॉग काढायला बाहेर निघालो मी. त्याला पुण्यामध्ये पाऊसच एवढा परेशान करतोय, कायच करणार ना. प्रत्येक विकेंडला पाऊस चालू आहे, प्रत्येक विकेंडला पाऊस. आता ह्या विकेंडला जरा मोकळं वाटतंय, या विकेंडला जरा म्हणलं चला जाऊ. शेवटचे 3 ब्लॉग बाकी आपले टेस्ट राईड सिरीजचे, ड्युअल सिलेंडरचे. 3 कोणत्या कोणत्या गाड्या मी तुम्हाला सांगतो. एक आहे BMW F450 GS, दुसरी आहे बेनेलीची TRK 502X किंवा 502, दोन्हीपैकी एक. आणि तिसरी आहे कावासाकीची वर्सेस 300X. अशा 3 गाड्या ड्युअल सिलेंडरच्या आपल्याला टेस्ट राईड घ्यायच्या आहे अंडर 10 लाख. मग आपली सिरीज कंप्लीट होती अशा प्रकारे. तर बघूया काय होतंय. हां, तर चाललो तर आपण कावासाकीच्या शोरूमलाच, कावासाकीच्या शोरूमच्या बाजूलाच बेनेलीचे पण शोरूम आहे. जर दोन्ही गाड्या असेल तर एकाच ब्लॉकमध्ये दोन्ही पण टेस्ट राईड आपण घेऊन टाकू, जेणेकरून लवकर एंड होईल. बघू, म्हणजे अजून ठरवलं नाही आहे कोणती गाडी बघायची काय. आणि मी काय बघितलं पण नाही स्क्रिप्ट आता आज, की काय बोलायचं आहे काय नाही. डायरेक्ट निघालो आहे हेल्मेट घेऊन. ॲक्च्युली अजून एक गाडी टेस्ट राईड घ्यायची होती, ती म्हणजे होंडा 500X, नाही एक्स नाही, काय नाही, होंडा NX 500. हां, NX 500. पण ती गाडी मी 5 शोरूमला फोन लावल्या पुण्यामध्ये, बिग विंगच्या, होंडा बिग विंग. तर कुठंच अवेलेबल नाही आहे टेस्ट राईडसाठी. बुक करा म्हणे. असं कसं बुक करणार बाई. तर मग ती एक होती, चौथी गाडी. पण मग आता ती तशी पण आपल्या बजेटच्या बाहेर आहे आणि अवेलेबल पण नाही आहे सो आपण ती मे बी स्किप करूया. जर भेटलीच तर होऊ पण शकतं, माहीत नाही. लेट सी काय होतं आहे ते. आता कोणती गाडी अवेलेबल आहे कोणती नाही ते बघू. जर नसली कुठलीच गाडी, आपण काहीतरी खाऊन पिऊन वापस येऊन जाऊ. डोंट वरी. असा जनरल ब्लॉगसारखा ब्लॉग टाकू आपण. काय विषय भाई, नवीन हा ब्रिज बनवला आहे इथं औंध काय औंधच्या जवळ. आणि त्यांनी जास्त ट्रॅफिक व्हायला लागली. हे खालून जास्त ट्रॅफिक नव्हती आधी, आता वरतून जास्त ट्रॅफिक व्हायली आहे. काहीतरीच. झेंडा बघा भाई, झेंडा बघा कसं आहे, एक नंबर. ब्रेकडाऊन झाली आहे सफारी. टाटा सफारी इज ब्रेकिंग डाऊन. ला 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 ला. हे बघा, ही एक गाडी ब्रेकडाऊन झाली. काय भाई, पूजा चांगली केली नाही वाटतं या पुलाची, ब्रिज. एक तर ह्या ब्लॉगिंगमुळं काय झालं माहिती आहे का, मला सवय लागली बडबड करायची. जेव्हा मी हेल्मेट घातलेलं पण नसतं ना, तेव्हा पण मी बडबड करत बसतो की असं झालं तसं झालं. दॅट इज गुड. की हे झालं असं झालं तसं झालं, चांगलं आहे. आता तर खूप आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहे. लवकरच ह्याच्यानंतरचे मे बी मला वाटतं 2-3 ब्लॉग हे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपला डिलिव्हरीचा ब्लॉग, जी गाडी बुक केली आहे तिची. आणि ते आहे सरप्राईज तुमच्यासाठी, माझ्यासाठी पण. ओ बाई, पेट्रोल टाकावं लागत. किती डेंजर पाऊस पडला भाई मागच्या विकेंडला. 4-5 दिवस खतरनाक पाऊस पडत होता. फक्त 5 मिनटं उघडत होता पाऊस, परत सुरू, परत 4-5 घंट्यासाठी कंटिन्यू पाऊस सारखा. असं सगळं आहे. मग ते आता आपल्याला जायचं आहे वाकडेवाडीला. बस झालं, आता कायच बडबड करणार. बाकी खूप मोठा गॅप झाला रे, जवळपास
किती 20 दिवस झाले असेल, 20 नाही जास्त. लास्ट कोणता ब्लॉग आला आपला हिमालयनचा ना, तर हिमालयनच्या ब्लॉगनंतर जवळपास 20 दिवस झाले असेल रे भाऊ, 20-25 दिवस. आता नाही, एकदा हे आपला डिलिव्हरीचा ब्लॉग आला ना, गाडी आली ना आपल्याकडं नवीनवाली, मग त्याच्यानंतर प्रॉपर सगळे लाईनअप करणार आहे मी. म्हणजे मॉडिफिकेशन, ॲक्सेसरीज सगळं एकदम टाईम टू टाईम ब्लॉग येतील. त्याच्यानंतर एकदा पूर्ण गाडी रेडी झाली म्हणजे PPF, परत ॲक्सेसरीज, लगेज सेटअप, लाईटिंग सेटअप असं सगळे, मग त्याच्यानंतर आपल्या सुरू होणार राईड प्रॉपर. म्हणजे ज्याच्यासाठी हा सगळा 8 तास चालला आहे ना, ते मस्त राईड मारू आपण. एक सोलो मारू, काही मित्रांसोबत मारू, काही ग्रुपसोबत. मजा येईल, त्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे खूप जास्त. चला आता जास्त काही बोलत नाही मी, जर काय आठवलं तर परत भेटू. आता डायरेक्ट शोरूम. मग मला एक प्रश्न पडला, आपण गाडी तर घ्यायलो, पण आता मार्केटमध्ये ते इथेनॉलचं एवढं मॅटर चालू आहे, त्याच्यात काय तर पाणीच मिक्स व्हायलं म्हणे, त्याच्यामुळं टँकमध्ये रस्टिंग व्हायली, इंजिनला प्रॉब्लेम यायला, इंजिन इश्यू द्यायला, असे काय इश्यू यायले इथेनॉलमुळं. मग साला आमच्यासारख्या माणसांनी मग गाडी घ्यावं का नाही घ्यावं? आता एवढ्या हौशीनं आपण गाडी घेणार आणि त्याच्यामुळं जर असे प्रॉब्लेम झाले तर मग कसं गाडी मेंटेन करायची ना आपण? म्हणजे घ्यायची का नाही घ्यायची? आता जे मोठे लोक आहे त्यांना तर फरक नाही पडत, पण आमच्यासारख्या लोकांना फरक पडतो ना भाई. एवढं 4-5 लाख रुपयाची गाडी घ्यायची आणि त्याच्यात हे फालतूगिरी होणार, रस्टिंग लागणार, ब्रेकडाऊन होणार इंजिन, मग कसं करायचं सांगा बरं का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे गाडी? तर अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे शोरूमला. आहे बघा, इथं कवासाकीचं शोरूम आहे, राईज मोटोचं पण शोरूम आहे भेंडी इथं, क्या बात आहे. त्याच्याच बाजूला बेनेलीचं पण शोरूम आहे. वेअर इज द एंट्री गेट मॅन? तिकडनंच आहे का एंट्री? का इकडनं आहे? कुठून आहे यो हाणी सिंग, क्या बात आहे. आहे कवा 300 पण आहे, बघून घ्या. कवासाकी बेनेली. क्या बात है, स्मूथ फायरिंग. हो, नाईस फील. हा नाही इकडनं जायचं होतं, सॉरी. थोडंसं चुकलं. येस, चलो. ओ भाई, याला मी तर अंडर एस्टिमेट केलं तर रे या गाडीला. खूपच इंजिन स्मूथ आहे याचं. नाईस ब्रेकिंग. 39, हां जवळपास 38.8 BHP ची पॉवर आहे, आणि जी की फील होती आहे. आणि 29 मीटर ऑफ टॉर्क, ड्युअल चॅनल ABS, ड्युअल सिलेंडर. गुड, नाईस, आय लाईक इट. आता अंडरपासमधून ह्या जायचं आहे की पुढच्या जायचं आहे? मला नाही माहीत कोणत्या जायचं आहे, बघू. आई हँडलचा फील एक नंबर आहे पुढचा. हँडलिंग सॉरी. आणि पोश्चर
जबरदस्त आहे. मला काही सुचना जास्त बोलायचं, कारण की मी ह्या गाडीबद्दल जास्त काही नॉलेज घेऊन नव्हतं आलो, कारण की मी हिला अंडर एस्टिमेट केलं होतं. बट दिस वॉज टू गुड मशीन, कारण ड्युअल सिलेंडर आहे ना शेवटी. गुड गुड गुड. पण हे जरा ओल्ड स्टाईल, हे ना चेंज करायला पाहिजे. पण ठीक आहे, हां या ब्रिज खालून जायचं आहे. ब्रेकिंग पण खतरनाक आहे आणि ह्यूज फील होतं आहे की नाही, मोठं वाटते आहे की भाई ॲडव्हेंचर गाडी चालवतो. बट 300 CCचीच आहे स्टील. वाव, गुड. सस्पेन्शन वॉज गुड, एक नंबर. ब्रेकिंग पण खतरनाक आहे. नाईस. फायरिंग बघायची का? ओ स्मूथ. आपण एका ठिकाणी थांबून बघू. इथून जाता येईल आपल्याला. थोडंसं भाजी मार्केट आहे. हो. हाईट तर भारी आहे गाडीची, मस्त. गिअर इंडिकेटर दाखवत आहे, स्पीडोमीटर आहे, हे टॅकोमीटर म्हणता ना, RPM मीटर हां आहे. बाकी गिअर इंडिकेटर दाखवत आहे, ABSचं आहे. आणि अशी लाईट वेट फील होती आहे खूप जास्त. असं वाटत नाही की हेवी गाडी चालवतो, एकदम इझी. मनोवरेबिलिटी इज नाईस. नाईस. वॉट अ पूल. लिनियर आहे, पूल नाही आहे, अग्रेसिव्ह पूल नाही आहे, लिनियर पॉवर आहे. कारण ड्युअल सिलेंडर इंजिन आहे म्हणून. बाकी जर्क नाही भेटत तुम्हाला, जसं KTM वगैरे मध्ये एकदम सडन पूल भेटतो ना, तसा पूल नाही आहे. पण लॉंग रनमध्ये तुम्हाला फटीग फील नाही होणार. स्मूथ रिलॅक्स राईड. 500, 600, 1000 किलोमीटर तुम्ही इझिली जाऊ शकता. हे बघा, अशी स्प्लेंडर सारखी मॅन्युव्हरेबिलिटी आहे. स्प्लेंडर. ब्रेकिंग खतरनाक. आणि याचे ट्यूबलेस स्पोक व्हील सेटअप आहे वाटतं. चायला मला काहीच माहीत नाही रे. आणि टेस्ट राईड घ्यायला चाललो थोबाड घेऊन. नाही, आता मी त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेईल ना भाई. काय विषय खोल आहे. वेअर इज दी सिग्नल. हे बघा, इथं 2 स्लॉट आहे ज्यात आपण चार्जर किंवा बघा कसे लोक थुकते. मॅनर्सच नाही आहे. ते काय रील फेमस झालं होतं, 0 सिविक सेन्स, 0. कुठं बी पचापच थुकायले. सिग्नल आला, U-टर्न मारू बेस्टपैकी. नाही, इथं नाही आहे सिग्नल. इथं तर बस स्टँड आहे, पुढच्या याला सिग्नल आहे. कुठं तरी थांबू यार. कुठं थांबायचं भेंडी? असं रिकामी जागा भेटली तर थांबता येईल ना. क्या बात आहे. मला तर असं वाटायलंय की ह्याच्या आधी मी ही गाडी चालवली आहे. एवढी इझी चालली आहे मला. हां, इथं थांबू. मस्तपैकी इथं थांबू. बघा बाई, केवढी मोठी गाडी आहे. यो वर्सेस 300 बघा. हां, स्पोक व्हील तर आहे, पण ट्यूबलेस मे बी नाही आहे. ट्यूबवाला आहे हे वेरियंट. नाही, याच्यात ट्यूबवालाच येतं बहुतेक. हां, ट्यूबवालाच येतं. दुसरी गोष्ट, यात हॅलोजन सेटअप आहे, जे की आपल्याला ओल्डिश लुक देतं थोडंसं. आणि बाकी फेअरिंग, हां हे बघा, ड्युअल काय म्हणतात त्याला, ड्युअल सिलेंडर. किती बफर व्हायलो रे मी. इंडिकेटर तुटलं आहे बे, माझ्याकडून नाही तुटलं बरं का. हे बघा, कॅमेरामध्ये लाईव्ह दाखवतो आहे. परत काय म्हणसान. देन आपल्याकडे टॉप बॉक्स लावायला कॅरियर आहे. सीट खूप जास्त कम्फर्टेबल आहे, बेस्ट आहे एकदम. आणि रिअर व्ह्यू मिररचा पण व्ह्यू खूप भारी आहे.
तर अशा प्रकारे आहे. आपण एक्झॉस्ट ऐकू. वेट अ मिनिट. अरे यार शे. क्या बात आहे. मस्त बढिया. आवडली बाई मला ही गाडी. इथं रेडिएटर आहे आणि निसानचे कॅलिपर आहे. क्या बात आहे. बढ़िया. अपसाइड डाउन फॉक्स. चलो लेट्स गो. डायरेक्ट उतरवतं बघा. हो 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 हो. नाईस नाईस नाईस. एवढं इझी खाली उतरली ना भाई त्या डिवायडरवरून गाडी. एकदम इझी. खतरनाक सस्पेन्शन आहे. गुड वन. चलो भगाव भगाव भगाव. अरे खरंच रे, मी खूपच अंडर एस्टिमेट केली ती गाडी. सिटिंग बिटिंग कम्फर्ट बाप लेवल आहे. आणि काय याचा सेल होत नाही मला कळत नाही. पण मे बी टेक्नॉलॉजी काय पाहिजे रे लोकांना. एवढं तर यूज बी होत नाही. ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे ABS ते तर आहेच. फक्त चल ओडोमीटर थोडंसं ओल्ड आहे तर काय झालं मग. आणि ट्यूबलेसचं पण ऑप्शन काढायला पाहिजे लवकर, कारण की खूप प्रॉब्लेम होतं. आता स्पोक व्हील ऑफ रोडिंगसाठी केपेबल आहे, पण जर तुमचं टायरच पंक्चर झालं तर काय करणार आहे ना. मग कुठं जाणार थोबाड घेऊन. स्पोक व्हील द्या तुम्ही, पण आता स्पोक व्हीलसोबत ट्यूबलेसचं पण ऑप्शन आलेत ना बाकी कंपन्यांमध्ये, तर द्या तुम्ही पण लवकर. हे कावासाकीवाल्यांना लवकर अपग्रेडच होत नाही, त्यामुळे यांचा सेल होत नाही. बाकी मोठ्या मोठ्या गाड्यांचं होतं, पण या छोट्या गाड्यांचा होत नाही. असं आहे. यो हनी सिंग सरक बाजूला आहे. हनी सिंग क्या आता फीलच नाही होते वे. बाप लेवलचे सस्पेन्शन आहे. pretty happy with the bike. चलो भाई, टेस्ट राईड तर झालेली आहे. कशी दिसायली बघा ना. ZX 10R डर्ट बाईक. ZX 6R. क्या बात आहे. चला आपली 6R काढा. गाडी तर बाप आहे भाई, एक नंबर गाडी आहे. त्याच्या बाजूची तर लईच खतरनाक आहे. 600 बेनेली 650. हे रेज मोटोमध्ये नंतर जाऊ आपण. आता नको. बाकी गाडीबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो मी थोड्या वेळात. आधी आम्हाला ज्यूस प्यायचा आहे. तर विषय असा आहे, बेनेली TRK 502 जी गाडी आहे ती डिस्कंटिन्यू झाली आहे. आणि मला माहीत होतं, पण माझ्या डोक्यातून स्किप झालं होतं. आणि तर नवीन येणार आहे 602, जी की कॉम्पिटिटर राहणार आहे वर्सेस 650ची. तर नवीनवाली जी TRK 602 आहे ती तर ऑलमोस्ट 10 लाखची आहे. आणि ती अजून यायची. प्री बुकिंग लफडे खूप लांब आहे अजून त्याचा विषय. सो
तिचा तर विषय कट झाला. म्हणजे हा मला वाटतं की स्पेसिफिकली फक्त ब्लॉग आपला कवासाकीसाठीच ठेवू. तर अशा प्रकारे आपण हा ब्लॉग इथेच एंड करू. जर व्हिडिओ आवडला असेल, कारण की घरी जायला खूप वेळ आहे आणि मध्ये आम्हाला एक काम पण आहे, सो ब्लॉग आपण इथेच एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.